नमस्कार. ते सांगतात की नेहमी खरे बोलावे आणि खरं आहे की आपण आयुष्याच्या वाटेवर जीवन जगत असताना आपण नेहमी खरे बोलावे. जे काही सत्य असेल ते सत्य बोलावं आणि खोटं कधी बोलू नये. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं जे काही अर्धसत्य आहे ते अर्धसत्य आपण बोलू नये. तर आपण आपल्या जीवनामध्ये अर्धसत्य का बोलू नये हे आपण एका गोष्टीच्या माध्यमातून समजून घेणार आहेत. तर एका खलासीने एका बोटीवर 3 वर्ष काम केलं आणि एकीने तो खलासी आहे दारू पिऊन पडलेलं होतं. आणि हा जो प्रकार आहे तो 3 वर्षामध्ये पहिल्यांदाच घडलेला होता. आणि हे सगळं कृत्य आहे ते कॅप्टनने बघितलं आणि त्या कॅप्टन जे काही लॉगबुक आहे ते लिहून ठेवलं की आज रात्री खलासी दारू पिऊन पडलेलं होतं. आणि हे जे लॉगबुक आहे ते खलासीने वाचलं आणि तो जो खलासी आहे ते कॅप्टनकडे गेला. त्याने कॅप्टनची माफी मागितली. त्यांनी सांगितलं की इथून पुढे असा प्रकार घडणार नाही. आणि त्या कॅप्टनला विनंती केली की आपण असंही ऍड करा की हा जो प्रकार आहे तो 3 वर्षामध्ये पहिल्यांदाच घडला असं. पण कॅप्टनने ते अमान्य केलं की नाही, मी जे लिहिले ते बरोबर आहे, मी ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फेरफार किंवा बदल करणार नाही. नंतर मग दुसऱ्या दिवशी लॉगबुक लिहायची पाळी त्या खलासाची पाळी होती आणि त्या खलासाने लिहिलं की आज रात्री कॅप्टन दारू पिली नाही. याचा अर्थ असा होता की हा जो कॅप्टन आहे तो रात्री रोज दारू पितोय, पण त्याने आज दारू पिली नाही असं. आणि हे जे लॉगबुक आहे ते कॅप्टनने वाचलं आणि त्या कॅप्टनने विचारलं की तू हे चुकीचं लिहिलंय. आणि त्यावेळेस तो खलासी सांगतोय की नाही, मी जे पण लिहिलंय मी बरोबर लिहिलंय. जर आपण बघायला गेलं तर दोन्ही विधानं सत्य होती, पण जो काही अर्थ व्यक्त होतोय तो चुकीचा अर्थ व्यक्त होतोय. तर आपण या ठिकाणी जे आपलं अर्ध बोलणं आहे किंवा जे काही अर्धसत्य आहे पण ते अर्धसत्य बोलू नये किंवा कुणाचं बोलणं असेल आपण कुणाचं पूर्ण बोलणं ऐकून घ्यावं. जेव्हा आपण एखाद्या अर्ध बोलणं ऐकून घेतोय ते आपण त्यावेळेस चुकीचा आपण अंदाज काढतोय की आपण आपला जर गैरसमज होतो. तर याच प्रकारे जे काही मोटिवेशनल व्हिडिओज किंवा जे काही खूप चांगल्या गोष्टी ऐकण्यासाठी मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. आणि युट्यूबला माझा तुकाराम मुंदे ऑफिशियल हा युट्यूब चॅनल त्याला पण प्लीज सगळ्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.